राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक एक्सवर पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये एका ऑडिओ क्लिपचा उल्लेख करण्यात आला आहे आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये जे आहे ते प्रहारचे भोकरचे तालुकाध्यक्ष शेखर खुंटे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यातील तो संवाद असल्याचा दावा त्यांनी केला आणि आपल्यासोबत प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर खुंटे आहेत। काय सांगाल, ज्या पद्धतीने ती ऑडिओ क्लिप तुम्ही पाहिली ऐकली, ती ऑडिओ क्लिप तुमची आहे का? काय वाचतो त्या क्लिप नेमकं? ती ऑडिओ क्लिप माझीच आहे। मागच्या विधानसभेमध्ये आम्ही भोकर विधानसभेमधून प्रहार जनशक्ती पक्षाकडून एक उमेदवार दिला होता। त्या उमेदवाराने आम्हाला कोणती कल्पना न देता शेवटच्या दिवशी 4 नोव्हेंबर 2024 रोजी आमचा अधिकृत बिफाम दिलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला। मी ज्यावेळेस त्या उमेदवाराला कॉल केला त्याचं असं म्हणणं होतं की मला लक्ष्मण हाके यांचा दबाव आहे आणि त्यामुळे मी माघार घेत आहे। आणि मी लगेच लक्ष्मण हाके यांना सुद्धा कॉल केला की तुम्ही असा हा जो आमचा उमेदवार आहे त्याने जे उमेदवारी अर्ज मागे घेतलं ते तुमच्या दबावापोटी घेतला असं त्यांनी अधिकृत सांगितलेलं आहे। तर लक्ष्मण हाके यांनी मला स्पष्ट सांगितलं की त्यामागे माझा कोणताही रोल नाही, मी अनेक उमेदवार उभं करत आहेत, बरंच काही त्यांनी सांगितलं। 4 नोव्हेंबरची ही घटना घडल्यावर लगेच 7 नोव्हेंबर रोजी जेव्हा लक्ष्मण हाके हे लोहा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी आले त्यावेळेस हा आमचा फितूर उमेदवार, फुकलेला उमेदवार हा त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमध्ये होता। त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत। तसेच त्यांची गाडी जेव्हा फुकली होती लोहा मतदारसंघामध्ये त्यावेळेस सुद्धा तो उपस्थित होता। आणि आता 8 दिवसाखाली चाकूर येथे एक ओबीसीचा कार्यकर्त्यांच्या भेटीला लक्ष्मण हाके आले असतात तेव्हा सुद्धा हा उमेदवार त्यांच्या सोबतच आहे। मग याचा अर्थ काय काढायचा की लक्ष्मण हाकेंनीच त्याला उमेदवारी आमची घ्यायला लावली का ओबीसी फॅक्टर म्हणून आणि आमची उमेदवारी उचलायला लावली का?